हजारो तरुणांना सैन्य दलात भरती होण्यासाठी मार्गदर्शन करणारे, शिस्त, देशप्रेम आणि सेवाभावाची प्रेरणा देणारे ज्येष्ठ निवृत्त सैनिक अधिकारी मेजर सुभाष गावंड यांचं वयाच्या 88व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळे ठाण्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि माजी सैनिक क्षेत्रामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाने ठाण्यामध्ये एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व गमावल्याची भावना व्यक्त होतीये. ठाण्यातील उपवन येथील गावंडबाग परिसरातील राहत्या घरातून दुपारी 12:30 वाजता त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. मेजर गावंड हे ठाण्यातील रहिवासी होते. त्यांचे शालेय शिक्षण न्यू इंग्लिश स्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण माटुंगा येथील रामनारायण रुईया महाविद्यालयात पूर्ण झाले. विद्यार्थी दशेतच त्यांना NSCची आवड निर्माण झाली होती. राज्यस्तरीय लाईट मशीन फायरिंग स्पर्धेमध्ये त्यांनी बेस्ट शॉट करंडक पटकावला होता. याच काळामध्ये त्यांच्या मनात सैन्य दलात जाण्याची प्रेरणा निर्माण झाली. 1960 साली ते डेहराडून येथे भारतीय सैन्य दलात अधिकारी म्हणून रुजू झाले होते. 8व्या बटालियन महार रेजिमेंटमध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. 1962 मधील भारत-चीन युद्ध तसेच 1965 आणि 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. नागा आणि मिझो बंडखोरांविरोधातील मोहिमांमध्येही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. तब्बल 22 वर्षाच्या सैनिक सेवेमध्ये त्यांनी 21 वर्ष मेरिट पदकांसह अनेक सन्मान प्राप्त केले आहेत. मेजर गावंड यांनी सामाजिक क्षेत्रातही मोठं योगदान दिलंय. सैनिक वेलफेअर बोर्ड ऑफ ठाणेचे उपाध्यक्ष म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांची नियुक्ती केली होती. पोलीस कौमी एकता समिती, नॉर्थ बॉम्बे मर्चंट असोसिएशन तसेच नागरी संरक्षण व्यवस्थेतही त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक दुःखद प्रसंग आलेले आहेत. कोविड काळात त्यांच्या मुलाचं निधन झालं होतं, तर 2 वर्षांनी पत्नीचंही निधन झालं. पश्चात एक मुलगी आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर उत्साहाचा धबधबा आटला अशा शब्दामध्ये भावना व्यक्त होत आहेत. अंतुशिगोड खड़े खड़े 1 लाख भर. भर देश कर.